पुढे येऊ दे त्यांना, फोन लावा त्यांना, बोलो। नहीं नहीं वो तो हम भी खड़ा पूजा फोन चाल करते जो। क्या कहेंगे आज आप महानगर पालिका जिला कांग्रेस कमेटी के जिला अध्यक्ष तथा खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या सूचनेनुसार हिनानगर, पटेलनगर, चिकलठाणा विभागाच्या वतीने आमचं शिष्टमंडळ आलं होतं। खासदार साहेबाचं आयुक्त साहेबाशी बोलणं झालंय की त्या ठिकाणी हिनानगरमध्ये जे खासदार साहेब खासदार झाल्यानंतर जे कामं मंजूर करून घेतले त्यामध्ये रोडचं काम असेल, ड्रेनेजचं काम असेल, लाईटचं काम असेल, हे तिन्ही कामं लवकरात लवकर चालू करून ज्या पायाभूत सुविधा हिनानगर, पटेलनगर वासियांना भेटल्या पाहिजे होत्या त्या लवकरात लवकर चालू करून त्यांना त्या सुविधा उपलब्ध मिळावा याकरिता आम्ही साहेबाच्या विनंतीनुसार या ठिकाणी सर्व शिष्टमंडळ उपस्थित झालो होतो। या ठिकाणी देशमुख साहेब जे उपायुक्त आहे त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर ड्रेनेज लाईनचं काम जर आपण चालू केलं तर रोडचं काम आम्हाला करता येईल, कारण ड्रेनेज लाईनच्या कामामुळेच रोडचं काम थांबलेलं आहे। तर त्यांनी आम्हाला त्या फारुखभाई जे आहेत त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना आमच्या समोर सांगितलं की रोडचं ड्रेनेज लाईनचं जे काम आहे ते 2 दिवसात चालू करण्यात यावं। आणि पुन्हा मग आम्ही फारुखभाई यांना सुद्धा भेटायला गेलो, त्यांनी सुद्धा शब्द दिला आणि कॉन्ट्रॅक्टरला ते बोलले 2 दिवसात या ठिकाणी काम चालू होत आहेत आणि जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सुविधा मिळेल आणि 2 दिवसात तिथलं ड्रेनेज लाईनचं काम चालू होणार आहे। चूक आमच्या डोक्यामध्ये नाहीये, आमचं काम हे आहे की साहेब सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब हे खासदार झाले त्यावेळेस सुद्धा तेथील मतदारांनी भरपूर असं मतदान केलं, साहेबाला प्रचंड लीड दिली। यावेळेस विधानसभेला विलासबापू अवताडे उमेदवार होते, या ठिकाणी सुद्धा भरघोस मतानं या ठिकाणी तिथं मतदान केलंय। ठीक आहे, आम्हाला पराभव पचवावा लागला, परंतु हिनानगर आणि पटेलनगर वासियांनी, सावित्रीनगर वासियांनी आम्हाला भरपूर मतदान केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमचं कर्तव्य बनतं की तेथील ज्या पायाभूत सुविधा आहे त्या लवकरात लवकर द्याव्यात। राहिला विषय महानगरपालिकेचा, तर ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस आम्ही सर्वजण तयार आहोत। आज आमच्या सोबत या ठिकाणी आमचे मुस्ते पटेल आहेत जे शहर काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून आहेत, त्याचबरोबर कल्याणजी चव्हाण आहेत, त्याचबरोबर आमचे सलीमभाई इनामदार आहेत, त्याचबरोबर अजितजी मिर्झा आहेत, त्याचबरोबर आमचे बाबूभाई इनामदार आहे आणि त्याचबरोबर आमचा हा युवा नेता सय्यद उमर भाई हा सुद्धा आहे आणि सलीमभाई, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसं यायला इथं शेकडो जण तयार आहेत, परंतु प्रतिनिधित्व म्हणून मुसा पटेल असतील, अजिजभाई असतील, बाबूभाई असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी शिष्टमंडळामध्ये नेमका या 4-5 जण आलेले आहेत। मी राहुल सावंत, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी।